असं सरसंघचालक मोहन भागवतांनी म्हटलंय। नागपूरमध्ये सरसंघचालकांच्या हस्ते नागपूरकर भोसले घराण्यावरील 4 कादंबऱ्यांचं प्रकाशन झालं। यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं महत्त्व सरसंघचालकांनी अधोरेखित केलं। शिवरायांनी सगळ्यांना एकत्रित करण्याचा प्रयोग केला आणि त्यांच्या या प्रयोगाकडे संपूर्ण भारताचं लक्ष होतं। महाराजांचा हा प्रयोग यशस्वी झाला असंही सरसंघचालक म्हणाले। देशाकरता प्रामाणिकपणे निस्वार्थ बुद्धीने तनमन धनपूर्वक काम करून सगळ्यांना जोडून संघटना उभारायची, याकरता आवश्यक असलेला स्वभाव आणि त्याची प्रेरणा ही प्रत्यक्ष इथे डॉक्टरांच्या काळात उपलब्ध होती, आजही आहे। आणि म्हणून इथे संघ निघाला आणि तो सगळीकडे गेला। संघाचं काम अखिल भारतीय आहे, सगळ्या हिंदू समाजाचं आहे। त्यात नागपूर म्हणून काही विशेष स्थान नाही, पण संयोजकांची श्रद्धा तर आहेच नागपूरवर। स्वराज्य संस्थापनेचा उद्योग सुरू केला शिवाजी महाराजांनी, तर त्यांनी पहिल्यांदा काय केलं, तर आपलेपणा विसरून विभाजित होऊन समाज एकेकटा लढत होता किंवा एकेकटा मार खात होता। पहिल्यांदा त्यांनी आपले मित्र उभे केले आणि ते मित्र उभे केले, आपल्यासाठी नाही उभे केले, ते देवाधर्मा देशाकरता उभे केले। बिहारचे राजा चक्रध्वज सिंग यांनी आसपासच्या राजांना पत्र लिहिलेलं आहे, पत्र आहे की दक्षिणेत जसं शिवाजी महाराजांनी केलं तसं आपण इथे करू, म्हणजे हे जे धर्मद्वेष्टे लोक आहेत यांचा आपल्याला निपात करता येईल। ही सतत परंपरा चालवली, हे शेवटपर्यंत चालवणारं हे नागपूरचं भोसले घराणं आहे। सर्वज्ञपणे सुशील सकळा ठाई असं शिवाजी करता म्हटलं आहे, ते इथेही लागू करता येईल असं राज्य हे उभं केलं होतं। आणि म्हणून आता लोकशाहीचे दिवस आहेत, राजतंत्र नाही, पण राजांचा आदर आहे आणि तो त्यांच्या पदामुळे नाही आहे, तो त्या आपलेपणामुळे आहे। आणि या सगळ्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेऊया। थोड्याच वेळात पुन्हा भेटूया। पाहत रहा एबीपी माझा।